पनवेलमध्ये पुन्हा एकदा कुस्तीचा थरार रंगणार आहे। भारतीय जनता पार्टी युवा नेते, पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेते आणि विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त यंदाही माननीय श्री परेश ठाकूर केसरी 2026 कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। याच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय पनवेल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल महापौर नितीन पाटील, नगरसेवक हॅपी सिंग आणि युवा भाजपा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेडकर उपस्थित होते। भारतीय जनता युवा मोर्चा कामोठा आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 18 मे रोजी कामोठा सेक्टर 6 येथे लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या मैदानात माननीय श्री परेश ठाकूर केसरी 2026 या भव्य जंगी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे। या कुस्ती स्पर्धेत देशातील विविध भागातील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत। महाराष्ट्र, पंजाब आणि उत्तर प्रदेश मधील अव्वल कुस्तीपटू या मैदानात उतरून आपली ताकद आजमावणार आहेत। या स्पर्धेत मुख्य आकर्षण ठरणार आहे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आणि महिला गटाचे विशेष सामने। यामुळे कुस्ती प्रेमींसाठी एक मोठा रोमांचक अनुभव ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांकडून व्यक्त केला जात आहे। दर्जेदार मैदान, प्रशस्त गॅलरी आणि सर्व सुविधांनी सुसज्ज अशा वातावरणात हा सामना रंगलात असल्याचेही आयोजकांनी सांगितले। त्याचबरोबर मोठ्या संख्येने कुस्ती प्रेमींनी उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केले। 18 मे 2026 रोजी परेश ठाकूर केसरी या कुस्तीच्या स्पर्धा या आयोजित करण्यात आलेल्या आहेत। या कुस्तीच्या स्पर्धांमध्ये पंजाबचे सुप्रसिद्ध मल्ल पैलवान लाली चमकोर, रुस्तुमे हिंद पैलवान सिकंदर शेख, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत, पंजाबचे सुप्रसिद्ध मल्ल पैलवान बागा सिंग, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी, हिंद केसरी पैलवान संदीप कुमार, महाराष्ट्र केसरी पैलवान दादा शेळके अशा प्रमाणे अनेक मल्ल हे या कुस्ती स्पर्धा खेळण्यासाठी येणार आहेत आणि त्याच्यामुळेच एक मोठ्या प्रमाणात आकर्षण कुस्तीबद्दल आणि या स्पर्धांबद्दल हे निर्माण झालेलं आहे। या स्पर्धांसाठी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर बंदरे विकास मंत्री श्री नितेश राणे साहेब, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार महेश लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहणार आहेत। तर ह्या स्पर्धा अतिशय जोमदार अशा होणार आहेत। स्पर्धेचं हे 3रं वर्ष आहे। ज्या प्रकारे मागील वर्षी इथे केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलेलं आहे की या स्पर्धेला तुम्ही नुसतं परेश ठाकूर केसरी का बोलता, या स्पर्धेला मिनी महाराष्ट्र केसरी हे तुम्ही का बोलत नाही। तर एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये या स्पर्धा होत असतात। या स्पर्धांना आपण सर्वांनी उपस्थित राहावं, या स्पर्धेला आपण प्रसिद्धी द्यावी आणि या माध्यमातून कुस्तीला या इथे मोठ्या प्रमाणामध्ये लोकाश्रय भेटू शकेल यासाठीच आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया अशी आपल्याला इथे विनंती करतो। एकीकडे नामांकित मल्ल्यांचा दमदार सहभाग तर दुसरीकडे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आणि महिला गटातील विशेष सामने। त्यामुळे यंदाही श्री परेश ठाकूर केसरी स्पर्धा कुस्ती प्रेमीयांसाठी प्रभावी ठरणार आहे। आता या मैदानात कोणता मल्ल आपली ताकद सिद्ध करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 मराठी।